नमस्कार प्रिय रसिकांनो, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण गाजरपासून एक नवीन पदार्थ बनवणार आहे, ते म्हणजे हे गाजरचे गुलाबजामुन. चला तर आता आपण रेसिपी सुरू करूया. तर त्यासाठी आपल्याला 2 गाजर घेऊन त्याचे साल काढून घ्यायचेत आणि मी इथे त्याचा पुढचा भाग देखील कापून घेतलेला आहे. आता या गाजरचे छोटे छोटे तुकडे कट करून घ्यायचेत. इथे तुम्ही बघू शकतात की मी अशा प्रमाणे छोटे छोटे तुकडे केलेले. आपल्याला मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये हे गाजरचे तुकडे टाकून घ्यायचे. तर या गाजरचं एक बारीक वाटण तयार करून घ्यायचे. तर हे गाजर जर वाटल्या जात नसेल तर यामध्ये थोडं थोडं दूध घालून ह्याची एक बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. इथे तुम्ही बघू शकतात की या अशा प्रमाणे आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची. तर इथे मी गॅस चालू करून त्यावरती एक कढाई ठेवलेली आहे आणि त्या कढाईमध्ये आपल्याला 1 चम्मच तूप घालून घ्यायचे. तूप वितळल्यानंतर त्यामध्ये ही गाजरची पेस्ट घालून घ्यायची. गाजरची पेस्ट सतत हलवून 5 मिनिटांसाठी परतून घ्यायची. तर हे सतत हलवत राहायचे, नाही तर खालून जाण्याची शक्यता असते. तर या पेस्टमध्ये दूध घालून घ्यायचे. आता गाजर दळण्यापासून ते परतेपर्यंत पूर्ण 1 कप दूध घातलेले. पेस्टमध्ये अर्धा कप रवा घालून घेऊया. तर इथे मी बारीक रवा वापरलेला आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. घातल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यायचे. त्यानंतर या मिश्रणमध्ये 1 टेबलस्पून मिल्क पावडर घालून घ्यायची. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मिल्क पावडर आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे. हे मिक्स झालेलं याला थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊया. याला व्यवस्थित ताटामध्ये पसरून घ्यायचं म्हणजे लवकर थंड होईल. आपल्याला गुलाबजामुनची स्टफिंग तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. त्या ड्रायफ्रूट्समध्ये मी इथे खोबरं, बदाम आणि काजू घेतलेले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घेऊ शकता. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व ड्रायफ्रूट घालून याचे एक बारीक वाटण तयार करून घ्यायचे. आता हे वाटण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तर हे वाटण एका प्लेटमध्ये काढल्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून मिल्क पावडर घालून घ्यायची आणि 1 चिमूटभर ग्रीन फूड कलर घालून घ्यायचा आहे. आता हा फूड कलर अगदी ऑप्शनल आहे. आता ह्याला ड्राय इंग्रेडियंट्सला मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये 1 चम्मच मलाई घालून त्याला एक घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर जर तुमच्याजवळ मलाई नसेल तर तुम्ही यामध्ये दुधाचा वापर देखील करू शकतात. तुम्ही इथे बघू शकतात की अशा प्रमाणे आपल्याला एक घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता इथे गाजरचं मिश्रण देखील थंड झालेलं आहे. आता हातावरती थोडंसं तूप लावून या मिश्रणाला हाताने मळून घ्यायचे. तूप लावल्याने हे मिश्रण हाताला चिटकत नाही. 5 मिनिटं याला सतत मळून घ्यायचे. सतत मळल्याने याचा एकदम मऊसूत गोळा तयार होतो. त्यामुळे ही स्टेप स्किप करायची नाही. तुम्ही इथे बघू शकतात की मी इथे सतत मळून याचा एक छानसा गोळा तयार करून घेतलेला आहे. तर यापासून आपण गुलाबजामुन तयार करून घेऊया. आता इथे पिठाचा एक छोटासा गोळा घेऊन त्याची एक वाटी तयार करून घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये ही तयार केलेली स्टफिंग भरून ते गुलाबजामुन तयार करून घ्यायचं आहे. आता याचा शेप तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकतात. मी इथे सिलेंडर शेप दिलेला आहे. तुम्ही इथे गोल देखील देऊ शकतात. आता याप्रमाणेच आपल्याला सर्व गुलाबजामुन तयार करून घ्यायचेत.
इथे सर्व गुलाबजामुन तयार आहे. आता गॅस चालू करून त्यावरती एक कढाई ठेवायची आणि कढाईमध्ये गुलाबजामुन तळण्यासाठी तेल घ्यायचंय. ते तेल गरम होऊन द्यायचंय. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक एक गुलाबजामुन टाकून द्यायचे. गुलाबजामुन तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. गुलाबजामुन कढईमध्ये टाकल्या कधीही हलवायचं नाही, नाहीतर फुटण्याची शक्यता असते. तर गुलाबजामुन तुम्हाला झाऱ्याच्या सहाय्याने अलटून पलटून तळून घ्यायचे. गुलाबजामुनला छान असा कलर आलेला आहे. गुलाबजामुन तळून झालेले आहेत. याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. गुलाबजामुन एका प्लेटमध्ये काढून झालेले. आता आपण गुलाबजामुनसाठी एक पाक तयार करून घेऊया. त्यासाठी गॅस चालू करून त्यावरती एक पातेलं ठेवायचे आणि त्या पातेल्यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर घालून घ्यायची. आता 1 वाटी साखर घातल्यानंतर आपल्याला 1 वाटी पाणी टाकून घ्यायचंय आणि ह्याला छान उकळी येऊन द्यायची. तर उकळी आल्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.5 चम्मच वेलची पावडर टाकून द्यायची आणि ह्याला थोड्या वेळासाठी उकळून द्यायचे. आता ही चाचणी 1-2 तारीची न करता थोडीशी चिपचिपीच राहून द्यायची. आता पाक थंड झाल्यानंतर त्यामध्ये हे गुलाबजामुन टाकून द्यायचे. गुलाबजामुनमध्ये हे पाक मुरण्यासाठी 1 तासासाठी ठेवून द्यायचे. 1 तास झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकतात की गुलाबजामुन किती छान झालेला आहे. आपले गुलाबजामुन तयार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.